हरिओम. प्रवचन क्रमांक 44. कर्मयोग. अध्याय 3. ओवी 224 ते 231. संपूर्ण भावार्थ दीपिका. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. आपण मागील प्रवचनांमध्ये 223वी ओवी पाहिली. दुसऱ्यांचे मोठमोठे महाल पाहून आपण आपली गवताची झोपडी मोडावी की काय? आता पुढील ओवीत माऊली तशाच प्रकारे आणखी एक दृष्टांत देतात. भावार्थ दीपिका ओवी क्रमांक 224. हे असो वनिता आपुली, कुरूप जरी जाहली, तरी भोगिता तेची भली, जियापरी. किंवा आपली पत्नी जरी कुरूप असली तरीही तिच्याबरोबरच संसार करावा हेच योग्य आहे. लग्ने स्वर्गात ठरवून जोडप्यांना इहलोकी पाठवले जाते, असा एक वाक्प्रचार आहे. माझे एक काका सांगत असत, अरे लग्न करताना किती चिकित्सा करता. लग्न झाले की दोघेही आपोआप एकमेकांना सांभाळून घेऊ लागतात आणि बापसे सवाई संसार करतात, बापाचा आजोबा करतात. 4 ढोबळ गोष्टी जुळल्या की वाजवून टाका लग्न. आणि तसेही सुंदर नवरा किंवा सुंदर बायको कपाळ करंटी निघू शकतात आणि कुरूप नवरा किंवा कुरूप बायको उत्तम संसार करणारी असू शकतात. आपण प्राधान्य कोणाला द्यायचे हे काही सुज्ञांना निराळे सांगण्याची आवश्यकता नाही. अन्य गोष्टीही यासाठी त्रासदायक असू शकतात. यासाठी याआधी सांगितलेली एक बोधकथा पुन्हा सांगतो. खूप जुन्या काळामधील गोष्ट आहे. मित्रांबरोबर सपत्नीक पार्टीला गेला असता आमच्या अफलातून नगरीमधील बाळूच्या लक्षात आले की मित्रांच्या बायकांपेक्षा आपली बायको कुरूप आहे. तेव्हापासून बाळू मनात कुढू लागला. परंतु त्याच्या मित्राने त्याला सल्ला दिला, तू देवाची उपासना कर आणि देवाला प्रसन्न करून वर माग आणि हा प्रश्न सोडव. त्याच दिवसापासून बाळूने दररोज रात्री अभ्यासाची खोली बंद करून पद्मासन घालून डोळे मिटून जप सुरू केला. 1 वर्ष झाले आणि एके रात्री बाळूला देव प्रसन्न झाला. देवाने बाळूला वत्सा अशी हाक मारल्यावर बाळूने डोळे उघडले आणि त्याने पाहिले की समोर साक्षात देव उभा आहे. बाळूने देवाला साष्टांग नमस्कार घातला. देव बाळूला म्हणाला, वत्सा, मी तुझ्या उपासनेवर खुश झालो आहे. तुला पाहिजे ते 3 वर माग. बाळूने 3 वरांची अपेक्षा केली नव्हती. त्याने फक्त एकाच वराची तयारी केली होती. बाळू देवाला म्हणाला, देवा, कृपया मला आज एकच वर द्या आणि बाकी 2 वर मला आवश्यक वाटेल तेव्हा मी मागून घेईन. देव ठीक आहे असे म्हणाला. बाळूने पहिला वर मागितला, देवा, माझी बायको या पंचक्रोशीत सर्वात सुंदर असावी. देव तथास्तु असे म्हणून अंतर्धान झाला. बाळूने मोठ्या उत्साहाने दार उघडले आणि तो बाहेर दिवाणखान्यात आला आणि पाहतो तर त्याची पंचक्रोशी क्वीन पत्नी सोफ्यावर बसून बाळू अभ्यासाच्या खोलीबाहेर केव्हा येतो आणि आपल्या सौंदर्याची केव्हा कशी स्तुती करतो याची वाट पाहत होती. बाळूने त्याच्या बुद्धीमध्ये सौंदर्याची तारीफ करायला जितके शब्द सापडले तेवढे सर्व शब्द वापरून बायकोच्या सौंदर्याची स्तुती केली. बाळू कमालीच्याही पलीकडे खुश झाला होता. बायको म्हणाली, मला देवाने इतके सौंदर्य दिले आहे तर आपण लगेच देवळात जाऊन दर्शन घेऊ. बाळूला बायकोचा सल्ला पटला. त्या दोघांनी कपडे बदलले आणि ते देवळात जायला निघाले. त्याच वाटेने राजाची स्वारी देवळात जाऊन परत येत होती. राजाने इतके सौंदर्य आपल्या राज्यात आहे हे आपल्याला इतके दिवस कसे दिसले नाही असे स्वतःशीच आश्चर्य व्यक्त केले आणि लगेच शिपायांना आज्ञा केली, या बाईला पकडा आणि राजवाड्यात घेऊन या. शिपायांनी बाळूच्या बायकोला पकडले आणि ते राजवाड्याकडे घेऊन जाऊ लागले. बाळू धावतच घरी गेला. अभ्यासाच्या खोलीचे दार बंद करून देवाला म्हणाला, देवा, मला दुसरा वर द्या. माझी बायको सुखरूप घरी आणून द्या.
अल्पावधीतच बाळूची पंचक्रोशीक्वीन बायको घरी सुखरूप आली. बाळू अभ्यासाच्या खोलीत गेला, दार बंद केले आणि देवाला म्हणाला, देवा, मला तिसरा आणि शेवटचा वर द्या. माझी बायको पूर्वी होती तशी करा. अल्पावधीतच बाळूची बायको पूर्ववत झाली आणि म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ओवी क्रमांक 225. तेवी आवडे तैसा साकडू, आचरता जरी दुआडू, तरी स्वधर्मूची सुरवाडू, परत्रीचा. 223व्या ओवीत सांगितल्याप्रमाणे कितीही संकटे आली, आचरण करताना कितीही त्रास झाला, तरीही स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करणेच आपल्याला परलोकी मुक्ती प्राप्त करून देणारे आहे. ओवी क्रमांक 226. हा गा साखर आणि दूध, हे गौल्य कीर प्रसिद्ध, परिकृमिदोषी विरुद्ध, घेपे केवी. ओवी क्रमांक 227. ऐसेनिही जरी सेविजेल, तरी ते आळुकीची उरेल, जे ते परिणामी पथ्य नव्हेल, धनुर्धरा. ओवी क्रमांक 228. म्हणवनी आणिकासी जे विहित, आणि आपण पेया अनुचित, ते नाचरावे जरी हित, विचारीजे. दूध आणि साखर एकत्र केल्यावर ते गोड लागते हे सर्वश्रुत आहे, परंतु ज्याला जंत झाले आहेत त्याला ते गोड दूध पिऊन चालेल का? नाही चालणार. आणि अर्जुना, तरीही त्याचे सेवन केले तर तो दुराग्रह ठरेल, कारण तसे करणे कुपथ्यकारक असून त्याचा परिणाम हितावह होणार नाही. आणि म्हणून इतरांचे जे विहित कर्म असते ते आपल्यासाठी अयोग्य असते. यास्तव याचा विचार करून आपण त्याप्रमाणे आचरण करू नये. आपण आपल्या प्रारब्धाने आपल्याला नैसर्गिकपणे सहज प्राप्त झालेले जीवन जगावे. प्राप्त त्रास सहन करावा. दीर्घ कालावधीचा विचार करता त्यायोगे यथाकाळी परम आनंद मिळेल. यासाठी धीर धरावा. धीरापोटी असती फळे रसाळ गोमटी, या उक्तीवर विश्वास ठेवावा. प्रत्येकाचे संचित प्रारब्ध भिन्न असते. त्याप्रमाणे त्याला अनुसरून प्रत्येकाला त्या त्या जन्मी जनक जननी, देह, प्रदेश इत्यादी दिले जाते. त्याप्रमाणे ज्याचा त्याचा स्वभाव तयार होतो. आणि म्हणून आपण आपल्याला त्या जन्मी प्राप्त झालेले स्वकर्मच करावे. तोच आपला त्या जन्मी स्वधर्म असतो. तेच आपल्याला मुक्ती प्राप्त करून देणारे असते. ओवी क्रमांक 229. या स्वधर्माते अनुष्ठिता, वेचू होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. स्वधर्माचे आचरण करताना जरी मृत्यू आला तरी तो हितकारक आहे. येथे भगवंत श्रींनी स्वधर्माने प्राप्त स्वकर्माच्या अनुष्ठानासाठी अत्यंतिक टोकाचा उपदेश केला आहे आणि माऊलींनीही यासाठी अनुमती दर्शवली आहे. आपण आपल्याच स्वधर्माने प्राप्त स्वकर्मात संपूर्ण जीवन जगावे. इतरांच्या कर्माकडे पाहून त्याप्रमाणे वर्तन करून आपण जगू नये. इसापाने एक गोष्ट सांगितली आहे. एका डबक्यात एक बेडकी तिच्या पिलांसह मोठ्या मजेत राहत होती. पिल्ले थोडी मोठी झाल्यावर ती खेळत खेळत डबक्याच्या बाहेर गेली. तेथे पलीकडे एक बैल चरत होता. त्या मोठ्या प्राण्याला पाहून त्यांना आश्चर्य वाटले, कारण त्या पिलांनी त्यांच्या आईपेक्षा अन्य प्राणी कधी पाहिला नव्हता. खेळून झाल्यावर ती पुन्हा डबक्यात गेली. त्यांनी बेडकीला सांगितले, आई, आज आम्ही तुझ्यापेक्षा मोठा प्राणी पाहिला. बेडकीचा अहंकार जागा झाला. तिने तिचे अंग फुगवले आणि पिलांना विचारले, एवढा मोठा होता का? पिले म्हणाली, नाही, याहीपेक्षा खूप मोठा होता. बेडकीच्या अहंकाराला ठेच लागली. तिने तिचे अंग आणखी फुगवले
आणि पिलांना विचारले, एवढा मोठा होता का? पिले म्हणाली, नाही, याहीपेक्षा खूप मोठा होता. बेडकीचा अहंकार दुखावला. तिने तिचे अंग आणखी फुगवले आणि पिलांना विचारले, एवढा मोठा होता का? पिले म्हणाली, नाही, याहीपेक्षा खूप मोठा होता. असे करता करता शेवटी बेडकीचे अंग फुटले आणि ती गतप्राण झाली. सारांश काय? तर जेनो काम तेनो ठाय, बीजो करी सो गोता खाय. आपण आपले स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करावे. तुलना करायला इतरांकडे पाहाच कशाला? आपण आपल्या घरी मोठेच असतो. तुकाराम महाराजांनी सांगितले आहे, ठेविले अनंते उगी राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. ओवी क्रमांक 230. ऐसे समस्त सूर शिरोमणी, बोलिले तेथ शारंग पाणी, तेथ अर्जुन म्हणे विनवणी, असे देवा. ओवी क्रमांक 131. हे जे तुम्ही सांगितले ते सकळ कीर म्या परिसले, तरी आता पुसेन काही आपले अपेक्षित. असे देवोत्तम भगवंत श्री तेथे बोलले. त्यावेळी अर्जुन त्यांना म्हणाला, देवा, माझी एक विनंती आहे. आतापर्यंत हे जे काही तुम्ही मला सांगितले ते मी लक्षपूर्वक ऐकले आहे, परंतु आता मला जे काही विचारायचे आहे ते मी आता तुम्हाला विचारत आहे. ते आपण पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.